छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात एक प्रेरणादायी चित्र समोर येत आहे। वकिलीची प्रॅक्टिस करणारे भगवान सदावर्ते हे युवक झोपडपट्टीतील अत्यंत गरीब आणि भंगार वेचणाऱ्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम करत आहेत। विना छताची शाळा या नावानं सुरू असलेला हा उपक्रम आज अनेक मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देतोय। एक 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 मला हवा केक, दोन 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 भगवान सराचा आला फोन, तीन 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 बनानारी मला तुमच्या आठवणी पाहिजे, चार 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 आईस्क्रीम थंडगार, पाच 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 पुस्तक वाच बाळा वाच, अगोदर हा सहा सहा पिऊ नका चहा, सात 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 खा वरण भात, आठ आठ आठ। ज्या मुलांना शिक्षण म्हणजे काय हेच माहिती नव्हतं, पेन कसा धरायचा हेही कळत नव्हतं, तीच मुलं आज एबीसीडी आणि गणिताची पाढे म्हणतायत। या उपक्रमासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य लोकवर्गणीतून गोळा केलं जातं, तर काही मुलांना शाळेत प्रवेश देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचंही काम सुरू आहे। नमस्कार, MCN न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण माझ्या बागा बघू शकतात। ही एका भटक्या मुक्त समाजातली मुलं आहेत। यांचे आई वडील भंगार वेचण्याचं काम करतात। हे मुलंही काही दिवसांपूर्वी तेच काम करत होते, भंगार वेचण्याचं काम हे या ठिकाणी करत होते। पण एका व्यक्तीने यांना सगळ्यांना एकत्र आणलं, या झाडाखाली बसवतात आणि विना छताची शाळा असं नाव देऊन या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे। 50 ते 60 विद्यार्थी या शाळेत शिकतात। खूप गरीब, अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या या कुटुंबातले हे विद्यार्थी आहेत। यातले काही मुलं 5 ते 6 वर्षांपासून शिक्षण घेत आहेत। अनेक विविध समाजातले मुलं आहेत। आपण ज्यांनी हा उपक्रम सुरू केला त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, तुमचं नाव काय, काय उपक्रम आहे आणि कधीपासून सुरू केला? नमस्कार, माझं नाव भगवान हिमंतराव सदावर्ते। मी तसा मूळचा बुलढाणा जिल्हा, लोणार तालुका, चिंचोली गाव आहे माझं, तिथला रहिवासी आहे। मी एक मागील 6 वर्षापासून विना छताची शाळा नावाचा उपक्रम राबवतोय। म्हणजे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जे समाजामध्ये गोरगरीब मुलं आहेत, जे शिक्षणापासून मुळात वंचितच आहेत, त्यांनी कधी शिक्षणच पाहिलं नाही, अशा मुलांना मी शिक्षणाचा प्रवाह आणून मिळेल त्या ठिकाणी झाडाखाली, झाडाच्या सावलीमध्ये त्यांना शिकवण्याचं काम मागच्या वर्षी 6 वर्षापासून। खर्च कसा भागवतो या सगळ्यात? सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या, कारण मी एका ठिकाणी प्रायव्हेट जॉब करायचो होतो, तिथूनच माझ्या पगारातून थोडंफार जे काही मला वस्तू घेता येईल शालेय साहित्य स्वरूपात त्या मी घेतल्या होत्या, मुलांपर्यंत पोहोचवल्या। मग नंतर मला ते कठीण जाऊ लागलं स्वतःचा खर्च भागवून आणि या मुलांपर्यंत। मग मी एक समाजामध्ये काही लोकांना थोडंसं आव्हान केलं होतं, किंवा या मुलांना किमान ज्ञानदान नाही तर किमान स्टेशनरीच्या संदर्भात तरी थोडं मदत करा। तर मग काही लोक आली समोर आणि त्यांनी थोडे स्टेशनरीचं साहित्य वगैरे देणं सुरू केलं होतं। कधीपासून सुरुवात केली आणि कशी ही आयडिया तुमच्या डोक्यात आली की असं शिक्षण आपण मुलांना दिलं पाहिजे या मुलांना? तर मागील 6 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे। खरं तर माझं बालपणच गरिबीत गेल्यामुळे ज्यावेळेस मी ह्या मुलांच्या वयाचा होतो त्यावेळेस मला कधीच चांगलं दप्तर नाही भेटलं, किंवा नोटबुक नाही, पेन नाही भेटला, किंवा युनिफॉर्म नाही भेटला। त्या गरिबीतून मी आल्यामुळे ज्यावेळेस मी शहरात शिकायला आलो आपल्या संभाजीनगरमध्ये, त्यावेळी मला शिक्षणाचं महत्व कळालंच होतं। पण मला असं कधी वाटलं, जाणीव झाली की बाबा शिक्षण खूप महत्वाचं आहे, जर प्रगती होत करायची असेल आपल्याला तर आपली शिक्षणानंच प्रगती होते। म्हणून मी त्या परिस्थितीत आल्यामुळे मला वाटलं की ह्या मुलांना कुठल्या तरी शिक्षण प्रवास जर आणलं तर यांची कुठेतरी प्रगती होईल। माझं हे मला बाळकडू घरातूनच मिळालं, माझ्या वडिलांकडून। काय काय म्हणजे काय काय शिकवलं तुम्ही या मुलांना? काय काय येतं त्यांना? सुरुवातीला सर या मुलांना पेन कसा पकडायचा, पुस्तक कसं पकडायचं हेच काही माहिती नव्हतं। म्हणजे मला अगोदर त्यांना शिक्षण काय असतं याचं महत्व पटवून द्यावं लागलं। नंतर हळूहळू मग मी त्यांच्याकडे नोटबुक देत गेलो, पाट्या देत गेलो, खडू, पेन, हा बेसिक पण सुरुवात केली मी, जसं की 1 2 3 ABCD, क की की बाराखडी जे काय असं, आई वगैरे, इथूनच सुरुवात केली। आज त्याचा तो प्रवास एक 6 वर्षाचा। आज जी मुलांना शिक्षण काय असतं किंवा पुस्तक काय असतं हे माहित नव्हतं, ते मुलं आज ह्या 6 वर्षाच्या प्रवासामध्ये खडखडे अगदी स्पष्टपणे इंग्रजीचं पुस्तक वाचतात, मराठीचं पुस्तक वाचतात, 30 पर्यंत त्यांचे टेबल पाठ आहेत।
म्हणजे खूप छान अक्षर पण करतात, कविता पण वेगळ्या गातात. म्हणजे असं आता त्यांच्यामध्ये आले गुण होतात. शाळेत टाकण्याचा प्रयत्न केलाय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुढच्या शिक्षणासाठी? काय तुम्ही प्रयत्न केले, काय अडचणी आल्या त्यासाठी? मला मुळात आहे ना यांचे कागदपत्र काढायला खूप अडचणी येतात, जसं की जन्माचा दाखला, आधार कार्ड. कारण हे जर निघलं तर मला यांना जवळच्या महानगरपालिकेची शाळा म्हणा किंवा मग जिल्हा परिषदेची शाळा, ह्या शाळेमध्ये मला त्यांना प्रवेश करून देतात. आता माझ्या परीने मी मला जेवढं माझ्याकडून होईल शक्य तेवढे काही मुलांची मी कागदपत्र काढली आणि त्यांची मी जवळच्या शाळेमध्ये प्रवेश करून दिलेत. आता काही मुलं याच्यातली जातात जिल्हा परिषदेमध्ये. पण आता हे काय आहे, मुळात मार्गदर्शन नाही ना आणि तसं एज्युकेशनचा अवेअरनेस नसल्याअभावी हे मुलांना रेग्युलर शाळेत जाणं होत नाही, कारण ती घरची परिस्थिती पण ना त्यांना खूप त्रासदायक ठरते त्यांना, कारण भांगार वेचायला जावं लागतं दिवसभर आई वडिलांसोबत. पण तरी माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतो त्यांना शाळेत कसे जातील असं. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, काय म्हणशील, काय कुठला पाडा येतो, काय सांगशील? 26चा पाढा. बरं. 26 एके 26, 26 दुनी 52, 26 त्रिक 78, 26 चोक 104, 26 पाच 130, 26 सक 156, 26 साते 182, 26 आठे 208, 26 नाम 234, 26 दहा 260. हे विद्यार्थी आहेत, हे मुलं आहेत जे प्रवाहाच्या बाहेर जात होते, त्यांना प्रवाहात घेण्याचं काम या सरांनी केलं आणि त्यांना शिक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे या विनाछतेच्या शाळेच्या माध्यमातून मिळतंय. या मुलांचे पालक दिवसभर वाळूच आणि एमआयडीसी परिसरात भंगार वेचण्याचं काम करतात. त्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. झोपडीत राहणारे हे सर्वच कुटुंब शिक्षणापासून दूर होते. आपली मुले ही भविष्यात भंगार वेचणार असं या पालकांना वाटायचं. मात्र भगवान सदावर्ते यांनी या मुलांना एकत्र आणून शिक्षण दिलं. त्यामुळे त्यांची मुलं आता भविष्यात काहीतरी करू शकतील असा आत्मविश्वास या पालकांच्या चेहऱ्यांवर दिसून येतोय. भगवान सर जे येतात आणि त्यांनी जे आमच्या मुलाला शिक्षणाची धडी दिले ते त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी काम केलं. आणि आमचे जे मुलं आहे त्यांना कधी पेन कसं धरावा हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं, पण भगवान सरामुळे ते आता पेन धरतात, ABCD पूर्ण पाढे ते पाठ करतात आणि पाठ करून मग ते आता थोडे थोडे करतात. भगवान सरांनी त्यांना हे ठिकठिकाणी म्हणजे आपल्या जिल्हा परिषदमध्ये बी त्यांना 2-4 मुलांना ॲडमिट करून दिले. आणि त्यांचा मूळ मुद्दा असा आहे की त्यांचे जन्माचेच हे नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना पुढं शाळेत टाकायला जरा अवघड होतं. म्हणजे कसे आमच्या भटकतेमुळं त्यांचे काही आम्ही काढलेच नाही. आमचे मुलं पहिले असे एकदम कसे तर राहायचे. आम्हाला आता 8-9 वर्ष झाले. जसे भगवान सर यायला लागले तसे पोर एकदम क्लिअर हुशार झाले. नाही तर पहिले त्यांना काहीच कळत नव्हते, कशाला म्हणते पेन आणि कशाला म्हणते वही. नुसतं भंगारला आमच्या संग यायचं, इकडं तिकडं फिरायचे. पण ते भगवान सर देवावानीच आपल्याला माणूस आले तर लगेच पोर एकदम लाईनला लागून गेले. तेव्हापासून भगवान सर एवढं पाणी असो पाऊस असो त्यांना वही पुस्तक खायला एकदम घरच्यावानी लाड करतात त्यांच्यावाले. आम्हाला पण एकदम आनंद वाटलं की सर एकदम क्लिअर होऊन जाईल, आपले पोर एकदम शिकतील बा असं वाटते आमच्या मनाला एकदम. आम्हाला जातो धन्याला जातो, घरी कोणीच राहत नाही शहाण्या माणसं. आमचे पोरं राहतात तरी सर येतात पोरांना शिकून बिकून वही पुस्तक खाणं पाणी सर करते. किती बी पाऊस बी आला तरी सर गाडीवर सायकलवर यायची पहिले. आता आम्हाला 10 वर्ष झाले इथे आला, पण आम्हाला बी असं वाटतं सर म्हणजे देवच आहे भेटला आम्हाला. भगवान सर म्हणजे तर देवच आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं पोर एकदम क्लिअर होऊन जाते. नाही तर पहिले आमच्या पोराला काहीच नव्हतं, नुसतं येड्यावानी माती खेळायचं भंगार याचायचं. पण आता एकदम सुईला लागलं, लिवतंय पुसतंय वाचत्या. आनंद वाटलं एकदम. आम्हाला पण असं वाटलं की देवच भेटलं बा आम्हाला. आमच्याकडून तर काही शक्य नाही. ते आम्हाला असं वाटलं बी नव्हतं की आमचं पोरांचे भविष्य असं होईल. आम्हाला असं वाटतं की आमची जशी भविष्य चालू आहे कागद याचून हे पोरांची बी तसं भविष्य आहे बा चालू, नाही का. पण आता आहे तर भगवान सर आले तर त्याच्यामुळे तर ते पोरांचं एकदम म्हणजे एकदम गदळ राहणं होत. आम्ही धंदा भंगार बिंगार यायचं आमचे अवतार खराब, पण पोरांकडलं आमचे काही लक्ष नाही होतं, नाही का. मग आता पोरांना कसं सर आल्याच्या नंतर पोरं एकदम फ्रेश होऊन जाते. आले म्हणजे त्यांना एकदम हुरूप वाटत नाही सर आले बा. आणि त्यांची बी मनामध्ये असं भावना झाली की आपण काहीतरी शिकू काहीतरी बनवू. आणि सरची बी तेवढं पुरं परत नाही शिकवायची बा असं. आणि आम्हाला तसं वाटतं की आम्हाला खूप एकदम हे वाटतं अभिमान वाटायला लागला आता की नाही बा आमचे पोर आता शिकायला लागले बा असं. आज या विना छताच्या शाळेत फक्त शिक्षणच दिलं जात नाही तर या मुलांना नवं स्वप्न दिलं जात आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा दिली जाते. मात्र या स्वप्नांना आकार देण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. जर तुम्हालाही या मुलांच्या भविष्यात हातभार लावायचा असेल तर आर्थिक मदत किंवा शैक्षणिक साहित्य देऊन तुम्ही या उपक्रमाचा भाग होऊ शकता. कारण छप्पर नसले तरी चालेल, पण या मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचं आकाश असणं गरजेचं आहे आणि ते आकाश उभारण्याचं काम इथे सुरू आहे. सुमित दंडुके, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.